रायगड ठाण्यातलं पूर्ण म्हणजे टॉपचा बैल पैरा करू आणि त्याचं नाव रोशन करू. बरोबर, दादांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता मित्रांनो. यालाच म्हणताय कुठेतरी नाद. आणि त्याची चाल बरोबर. जशी मथुरची टेक्निकल चालाचे तशी त्याची टेक्निकल आहे. बालेबाई म्हणजे कोण पण ओळखतं त्याला की बालेबाई आला. त्याची काशीत पिवला पट्टाचा बैल दिसला का समोरून सांगणार बालेबाई आला. पण ठाणे रायगड मध्ये टॉपला आणले या आमच्या बालेबाईनी. बरोबर, एक नंबर. बरोबर. जे आयोजक आहे सगळ्या बैलांना खेचीत आणतो तो. माझी इच्छा अशी की माझ्या बैलाला कुठला बैल आमच्या याला लागेल तसा बैल मी प्रयत्न करीन त्याला एकदम पैऱ्याला. विषय असा की आम्हाला पैरं नाही भेटलं. ऑलरेडी तो चालतं त्या पद्धतीने पैरं पाहिजे होतं तसं दिलं नाही. पण काही आहेत माझे मित्र आहेत त्यांच्याशी टच मी त्याला पुढे न्यायचा प्रयत्न करेन. मी साताऱ्याला पण जात होतो. पैऱ्या मुलं बैलाचा 2 वेळा जिकाचा तिसऱ्यांदा पहिला समोरचा बैल कमी पडायचा. आता एनडी सारखे दादा सरकारवाला एनडी त्याचा रायफल वगैरे लावला होता तरी तिसऱ्यांदा बैल कमी पडला. वर्षी बालेबाईने 2024ला जवळजवळ 40-45 शर्ती सलग गुलाल मारला आणि मोठ्या मोठ्या टॉपच्या गाड्या केल्या. तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता टॉपची गती लावणारा उजव्या खांदी पळणारा भरत शेठ म्हात्रे यांचा खूप छान पळणारा पब्लिकचा भितार बाल्याबाई आज या उसळण्याच्या मैदानामध्ये चांगला असा गुलाल झालेला आहे. आपण विचारूया दादांना कसं काय नियोजन होतं दादा? आजचा नियोजन होता कशाल्यावाल्यांचा शिवा चालला आपल्या बैलाबरोबर आणि तो पण टॉपचाच बैल आहे. आणि बालेबाईची खासियत सांगायचं म्हणजे आज गेल्या वर्षी बालेबाईने 2024ला जवळजवळ 40-45 शर्ती सलग गुलाल मारला आणि मोठ्या मोठ्या टॉपच्या गाड्या केल्या. तर विषय असा की आम्हाला पैरं नाही भेटलं. ऑलरेडी तो चालतं त्या पद्धतीने पैरं पाहिजे होतं तसं दिलं नाही. पण काही आहेत माझे मित्र आहेत त्यांच्याशी टच मी त्याला पुढे न्यायचा प्रयत्न करेन मी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की आता या सीझनला सलग 10 गुलाल मारलं लगातार. आणि असं नाही की सगळ्या बैलांना खेचीत आणतो तो. माझी इच्छा अशी की माझ्या बैलाला कुठला बैल आमच्या याला लागेल तसा बैल मी प्रयत्न करीन त्याला एकदम पैऱ्याला. आता खरोखर पैऱ्यांच्या खूप साऱ्या अडचणी चालूच आहेत प्रत्येकाला. पण टॉपची गती लावणारा मला वाटतं आता मुंबईला ना खरा पब्लिकचा भितर आहे बालेबाई. सोडा त्याला. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठेतरी नियोजन होत नाही पैऱ्यांचा. मग आता येणाऱ्या कालामध्ये कसं काय नियोजन असेल आपलं? हा ऍक्च्युली बघा मी सर्वांशी टच मध्ये आहे. मला पेऱ्याला बैल मागतो तरी लोक देत नाही. पण माझी इच्छा अशी की मला टॉपचा पायरा पाहिजे. माझा बैल कमी नाही आमचा. आणि बैलाची मेहनत करणारे आज रणजित भोईर आहे. हा बैलाचं नियोजन करतो पूर्ण म्हणजे ते सगळं पैरा वगैरे तोच बघतं. भारत शेठ म्हात्रेचा विचारूच नका त्याचा ठाणा रायगड मध्ये नाव आहे. बरोबर. आणि हा माझा मुलगा साहिल म्हात्रे त्याचा हा बाबू तुझं नाव अशोक वाघे कुणाल म्हात्रे बाकी बंटी म्हात्रे आणि सोयरा आमचा एकनाथ म्हात्रे अमोल म्हात्रे तो तर खास म्हणजे बैलांचा रात दिवस मेहनत करतात. आणि पूर्ण ही टीम म्हणजे मेहनतच करतं. आणि आमचे भारत शेठचे मित्र हे दादा प्लस आमचं हे दादा ते आणि यांचा फुल प्रेम आहे आमच्या बैलावर. जिथं आम्ही कर्ज साताऱ्याला पण जात होतो पैऱ्या मुलं बैलाचा 2 वेळा जिकाचा तिसऱ्यांदा पहिला समोरचा बैल कमी पडायचा. आता एनडी सारखे दादा सरकारवाला एनडी त्याचा रायफल वगैरे लावला होता तरी तिसऱ्यांदा बैल कमी पडला. असं म्हणजे ते 2 जिंकून तिकून आलेला तिसऱ्यांदा याला का गाडी कमी पडायचा पाहिजे. 2 फेऱ्या छान पळतात पण तिसऱ्याला कमी पडायचा. हा त्याची गती आहे. बरोबर. कमी नाही पडत तो. आणि त्याची मी गती सारखा बैल त्याला लावणार मी. बरोबर आहे. आता जसं या सीझनला आणि मागच्या सीझनला पण बाल्याबाईंनी खूप मोठं नाव केलं. मला वाटतं तुमच्या बाजूचा जो घोटसा सर्जा आहे मला वाटतं त्यांच्या पिंट्यामध्ये पण एकदा 4 वेळा चालला होता. 4 वेळा. आणि मला वाटतं त्या सुद्धा गाड्या झालेल्या. बरोबर. आता काय सांगाल तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही सांगितलं पैऱ्यांच्या अडचणी. तुम्ही काय सांगाल की पैरे द्यावा म्हणून लोकांना? हो ना. आता आमचा तर प्रयत्न चालूच आहे. आमची इच्छा की मोठा टॉपचा पायरा पाहिजे बैलाला मग शरद बघायला मजा येईल. बरोबर. हा आता तसा आमचा प्रयत्न चालू आहे. आमची टीम पूर्ण म्हणजे पाठिंबा आहे आणि करू आम्ही त्या पद्धतीने पायरा आणि तुम्हाला दाखवू लवकरात लवकर. पण आज पण तुम्ही जो नियोजन केला होता ना मला वाटतं कशेलीवाल्यांचा जो शिवा होता खूप छान तो पण पळतोय. आज त्यांनी पण खूप छान गती लावून तुम्हाला हा गुलाल. आणि मला वाटतं आज महत्वाची लढत होती त्या लढतीविषयी सांगा ना. जिगर होता भालचा आणि पाल्याचा बादल होता. बावऱ्या आणि जिगर ही गाडी आणि इकडून बालेबाई आणि शिवा. बरोबर. आणि ड्रायव्हर कोण बसवला आज? गणपत ड्रायव्हर होता. टॉपचा ड्रायव्हर आहे तो. तर मी सांगतो बैलाच्या हात पण ना मारी माझ्या शेपावर नुसती बैला चालवतो. त्याचा म्हणजे एकदम टॉप आहे तो. त्याचा नादच नाही. बरोबर. नादच नाही करायचा कारण त्याच्या आवाज. आणि आमचा स्वप्नील ड्रायव्हर आहे तो तर घरचाच ड्रायव्हर बुर्दुलवाला उर्फ कालू ड्रायव्हर. एकदम सीझनला पूर्ण सीझनला तोच होता. यंदाचा आता 4 शर्तीना यालाच बसवतो तो पण आहे. तो काही कारणास्तव आला नाही पण त्याचा पण आहे पूर्ण म्हणजे बैल हातातला त्याच्या. बरोबर. मग आज पण मोठाच गुलाल झालेला. सांगितलं कुठेतरी पैरा होत नाही पण आज पण मोठीच गाडी होती. मोठाच पैरा झाला होता. काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? आजचा गुलाल असा होता की आजचा म्हणजे कशेलेवाल्यांचा आमचा पैराचा चाललेला पण आज आमचा रणजित त्यांनी पैरा घरून आणला त्याच्याबद्दल धन्यवाद त्याला. आणि चांगले गुलालात गाडी गॅप मध्ये गाडी केली माझ्या बालेबाईंनी
आणि सर्वांच्या चेहऱ्यावर खुशी आहे आमच्या. आणि असाच बालेबाई आमचा टॉपला गेला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीन. आम्ही पूर्ण टीम प्रयत्न करू. रायगड ठाण्यातलं पूर्ण म्हणजे टॉपचा बैल पैरा करू आणि त्याचं नाव रोशन करू. बरोबर. दादांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता मित्रांनो. यालाच म्हणताय कुठेतरी नाद. आणि गाडी पळवली आता गणपत दादांनी नियोजन केलं तुमच्या रणजित दादांनी. काय बोलले उसाटण्या मैदानाविषयी काय बोललं? मला वाटतं उसाटणा अड्ड्याचा आमच्यासाठी लकी आहे. आम्ही त्याच्यावर गाणी काढले. उसाटणा अड्ड्याचा आणि बोनिवली अड्ड्याचं भारत मात्रे चं नाव आहे. म्हणजे बैल आमचा कधीच हारला नाही. हे गाणी काढले आम्ही एकनाथ माल्याकडून. बरोबर. आणि नागझरीकरांचं नाव मला वाटतं आता मुंबईला तर प्रत्येकाला माहिती झालं. मॅच मध्ये पण आहे आणि शर्यतीमध्ये पण ठाणा रायगड गाजवले बालेबाईनी. बरोबर. आज मी कुठं भारत शेट कुठं जातं आमची टीम जातं तर तिथं विचारतात बालेबाई कुठे आहे. बालेबाई म्हणजे त्याने नाव काढले, नाव रोशन केलं आमच्या गावाचा. छोटाचं गाव आहे पण ठाणे रायगड मध्ये टॉपला आणले या माझ्या आमच्या बालेबाईनी. बरोबर. एक नंबर. बरोबर. जे आयोजक आहेत आता प्रवीण दादा बघा सुट्टी आता तुमची गाडी मला वाटतं आज खूप लवकर झाली. त्याच्या मागे कुठं आयोजकांना कौतुक व्हायला पाहिजे. काय बोलाल? आणि आमचा तो किरण पण आहे इथला सरनेम काय गोटचा किरण. तो पोरजी छान करतो सुट्टी मेकर. त्याचा पण धन्यवाद आहे. प्रत्येक वेळी धावत येतो तो. आणि आमचा सोमनाथ पोसरीचा असे फॅन आहेत आमचे बैलांच्या घाटावर पण आणि इकडे पण ड्युटी मोडून येतात ते. त्यांचा पण धन्यवाद. आणि पूर्ण आमची टीम आहे. बरोबर. हे सगळे भारत शेठचं आमचं मित्र घाटावर येतात, खर्च करतात, सगळं करतात, बैलासाठी येतात. आज बालेबाई तरी आमचं महेश पाटील, श्रीधर पाटील हे नाही आहेत पण ते लाईव्ह बघतात, लाईक करतात आम्हाला की चांगली गाडी झाली. बरोबर. आता पुढचं नियोजन कसं आता मुंबईची खूप सारी मैदानं पडल्यात पुढे कसं काय नियोजन? आता पैऱ्यांचा बोलायचा एकदम 31 तारखेपर्यंत पैरा बुक येतो ऑलरेडी. फोन येतात मला. मी तिकडे शिडको जॉबला आहे, मला फोन येतात. पण मी सांगतो माझ्या हातात पैरा नाहीये. पैरा आमच्या रणजित किंवा भारतश्री सगळी पोरं बघतात, माझ्या हातात नाही. आणि दुसरी गोष्ट आमच्या गावातलं महिला मंडळ आणि सर्व छोटी मोठी मुलं बालेबाईची शरद कधी लागते याची वाट बघतात. टीव्ही चालू ठेवतात, तिकडं फोन येतात, लाईव्ह बघतात की बाबा आपली बालेबाईची कधी लागल. आणि बालेबाईची काशीत पिवला पट्टाचा बैल दिसला का समोरून सांगणार बालेबाई आला. बरोबर. असं पूर्ण शर्यती शौकिंग नाहीत ते. पट्ट्यावरून बालेबाईला ओळखलं. त्याची चाल जशी मथुरची टेक्निकल चालाचे तशी त्याची टेक्निकल आहे. बालेबाई म्हणजे कोण पण ओळखतं त्याला की बालेबाई आला. बरोबर. आणि राहुल भोईर आहे ना मेन म्हणजे त्याने आमच्या बाईलाचं नाव रोशन केला. कारण आम्ही जेव्हा टिटवीचा फेरा टाकला खिडकालीला तेव्हाच बोलला की भारत शेठ निवृत्ती शेठ तुमचा बालेबाई टिटवीच्या बरोबर चालला म्हणजे बाई टॉपला आला. त्या शब्दाला बैल आमचा टॉपला आला. आज बैल बघा टॉप मध्ये चालतं, टॉप मध्ये चालतंय. आणि येणारे काला चालेल 100% 2026 ला तर विचारूच नका. बालेबाईचं नावच आणखीन आम्ही टॉप करणार. बरोबर आहे. आता सर्व काही टीम आहे तुमची सांगितलं खूप सारं नियोजन सर्वांच्या हाताही होतं. आता जसा उसाडण्याचं मैदान आहे प्रवीण दादा पाटील उसाडण्याचे त्या मैदानाविषयी काय 2 शब्द बोलाल तुम्ही? प्रवीण दादाचा त्यांना नादच नाही करायचा. कारण तो एक्का आहे. त्या जिथं जातं ना तिथं लोकांना सजेशन देत. पण प्रवीण शेटच्या इथे आहे ना तो शॉर्टकट गाड्या घेतं. नियोजन चांगलं आहे त्याचा. म्हणजे तिथं गाड्यांना गर्दी होत नाही. याला बोलतात नियोजनाचा बादशाह. बरोबर. प्रवीण पाटील. बरोबर. हे मात्र साहेबांकडून त्याला चांगला हे देतो मी किंवा प्रवीण सरकार नियोजन करणार नाही कोण. आणि अड्ड्याचा तो विचारूच नका. टॉपचा मैदान आहे उसाटणे. आणि उसाटणे मैदान म्हणजे लक्की आमच्या बालेबाईसाठी लक्की आहे. बरोबर. सुरुवात जिथून झाली तिथून गुलाल पडलाच नाही. बरोबर आहे. आणखीन काय सांगू तुम्हाला? बरोबर आहे. बस झाला आता इतकी माहिती आपण पुढे रणजितची माहिती घ्या. आमचा खास आहे नियोजन. याला या कुठलं पैरे केलं पुढच्या मुलाखतीमध्ये त्यांची पण माहिती घेऊ. आणि आजचा हा महत्वाचा गुलाल होता तो मिळवून दिला तुम्हाला बालेबाईनी. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही पण आमच्यासाठी एवढा वेळ दिला. तुम्हाला तुमचा पण धन्यवाद, आभार मानतो. आज नाव पुढे गेला पाहिजे. बरोबर.